ब्रेकनंतर स्वागत आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। मन की बात करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पॉडकास्टवर आलेत। या त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये त्यांनी एक मोठं विधान केलं। माझ्याकडूनही चुका होतात, मी देखील माणूस आहे, देव थोडीच आहे, असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं। या पंतप्रधान मोदींच्या विधानाची आता चर्चा रंगली आहे। कि मैं मेहनत करने में कोई कमी नहीं रखूंगा। दूसरा, मैं मेरे लिए कुछ नहीं करूंगा। और तीसरा, मनुष्य हूं, गलती हो सकती है, बद इरादे से गलत नहीं करूंगा। और वो मैंने अपने जीवन के मंत्र बनाए हैं। गलतियां होती होगी, मुझसे भी होती होगी, मैं भी मनुष्य हूं, मैं कोई देवता थोड़ा हूं। तो मनुष्य हूं तो गलती होती है, बद इरादे से गलत नहीं करूंगा, ये मेरे मन का रहा है। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा बघूयात सकाळच्या 100 बातम्या। आजवरच्या वर्षात 2024 हे सर्वात उष्ण वर्ष ठरलंय। हे पहिलंच असं वर्ष आहे ज्यामध्ये सरासरी जागतिक तापमान 1.5 अंशांपेक्षा अधिक राहिलेले, अशी माहिती युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसने शुक्रवारी दिली। देशातील क्षय रुग्णांची संख्या पाहता भारताला टीबी मुक्त करण्याचं स्वप्न यंदा पूर्ण होणं सहज शक्य नसल्याचं दिसतंय। कोरोनानंतर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे टीबीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे। 2024च्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत दिल्ली, एनसीआर आणि मुंबईसह देशातील प्रमुख 8 शहरातील महागड्या घरांची विक्री तब्बल 85% वाढली आहे। नाईट फ्रँक इंडियानं जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि अनेक शहरांमध्ये वाढलेला विस्तार यामुळे देशातील विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होणार आहे। त्यामुळे 2027 पर्यंत कंपन्यांमध्ये तब्बल 24 लाख नोकऱ्या मिळणार आहेत। 5 दिवसांचा आठवडा करावा, तसंच सर्व संवर्गामध्ये पुरेशी कर्मचारी भरती करण्यात यावी, यासोबतच इतर अनेक मागण्यांसाठी अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघानं 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप करण्याचा इशारा दिलाय। या संपामुळे फेब्रुवारी 2 दिवस बँका बंद असणार आहेत। मुंबईतल्या टोरेस घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडनं केला जातोय। दरम्यान टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांना 300 रुपयांचा मोइसनाइट खडा थेट 50,000 विकला आणि यासोबतच त्यांना एक प्रमाणपत्र सुद्धा दिलं, अशी नवीन माहिती आता समोर आली आहे। आता एक महत्त्वाची बातमी आहे। दौंडमधल्या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली। विधानसभा निवडणुकीत भावाला निरोप पाठवला होता की पोराला उभं करून नको, पण नाही ऐकलं, असं म्हणत दादांनी टोला लगावला। तर आमचं चांगलं सुरू असून सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरी बाहेर काळी बाहुलीच बांधतो, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली। ऐकूयात। माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार 48,000 पडला। मी माझ्या भावाला निरोप पाठवतो, अरे नको माझ्या विरोधात तुझ्या पोराला उभं करू। अरे नाही, बारामती साहेबाच्या मागं आहे म्हणलं आहे, मी कुठं नाही म्हणतोय, पण साहेबाचा नंबर झाल्यावर बारामती दादाच्या मागं आहे। आणि मला लाखाच्या पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं। मी आपला गप बसलो, सगळं खानदान माझ्या विरोधात प्रचार करत होतो। पहिल्यांदा योजना आणली तेव्हा यांनीच माझी चेष्टा केली। काय दिले तर 1,500 रुपये, 1,500 काय होते, 1,500 काय होते ते कळलं सगळ्याला। चांगल्या योजना आल्यानंतर समाज कसा उभा राहतो हे चांगलं कळलं। एवढ्या भरभक्कम पाठिंबा आलेला, त्याला कुठेही आता दृष्ट लागू देऊ नका। आम्ही आपली काळी बाहुली आता देवगिरीला बांधतोच आणि या पद्धतीने आपण जाऊ। तर या होत्या सगळ्या सविस्तर घडामोडी आणि वेगवान स्वरूपातल्या बातम्या सकाळच्या 100 बातम्यांमध्ये आपण बघितल्या। यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही गावाकडच्या बातम्यांवरती एक नजर टाकणार आहोतच। त्यासोबत आज नेमकं दिवसभरामध्ये काय काय घडतंय, तर आज महत्त्वाची घडामोड हीच की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धाराशिवमध्ये आज मोर्चा निघणार आहे। या मोर्चाकडे आपलं लक्ष असेलच आणि इतरही घडामोडी तुम्हाला पुन्हा पाहायची असली न्यूज 18 लोकमतच्या, त्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गावाकडच्या 50 बातम्या बघूयात आता, त्याआधी महत्त्वाच्या बातम्या।